शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेत सापडलेला असतानाही घामानं पिकवलेल्या पिकाला बाजारात योग्य दाम मिळत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे हिंगोलीच्या सेनगाव इथं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी सोयाबीनमध्ये स्वतःला झाकून घेत आगळं वेगळं सोयाबीन समाधी आंदोलन केलंय। सोयाबीनला बाजारपेठेत केवळ 4 ते 4.5 हजार भाव मिळतोय। मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही निघेनासा झालाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। सरकारने पाम तेलाचे आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव हे गडगडले आहेत आणि ही आयात थांबवून सोयाबीन चांगल्या दराने खरेदी करावे अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। पाहत असाल की शेतकऱ्याच्या थप्प्या सोयाबीनच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पडून आहेत। शेतकरी सोयाबीनचे भाव गडगडलेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मुख्य पीक हे सोयाबीन आहे। सोयाबीनचे भाव गडगडलेत। त्या ठिकाणी पाम तेलाची आयात मोदी सरकारने केल्यामुळे सोयाबीनचे भाव गडगडलेत आणि आमचा शेतकरी हवालदिल झालाय। या ठिकाणी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी सोयाबीन समाधी आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या कार्यकाळात जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर पूर्ण हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी आपलं सोयाबीन राष्ट्रीय महामार्गावर टाकून देतील आणि एक आंदोलन करतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील। शासनानं शेतकऱ्याचा अंत पाहू नये। सोयाबीनचे भाव असतील, कापसाचे भाव असतील, तुरीचे भाव असतील, सगळे भाव या ठिकाणी कमी झालेत आणि शेतकरी त्या ठिकाणी बर्बाद झालाय। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जगाचा पोशिंदा जर मरत असेल तर आम्ही जगून काय फायदा, ही आमची शिवसेनेची भूमिका आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे।